राम राम पोट्टे हो, कसे सगळे. तर आपण आलतो आज वाडे पाहायला. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता रस्त्याने चाललोय तो वाडे बघायला, ढोरायला खायला. तर ह्या पा अमर भाई आलेले, तर ह्याच्याहून संभाजीनगरहून तसेच उर्फ दादू भैया चलो आलेले आहेत. अमर भैया लय दिवसानं घरी आलेले आहेत, त्याच्यामुळे सध्या त्याला वाडे बघायला नाही आलो आम्ही. तर चला तुम्हाला भेटू डायरेक्ट वाड्यापाशी. तर ह्या पा आम्ही रस्त्याने जात आहेत, भेटू डायरेक्ट तुम्हाला वाड्यापाशीच. तर मित्रांनो सध्या गरीब परिस्थिती आहे, त्याच्यामुळं गाडी काय घेणं शक्य नाही आम्हाला. तरी पण पायंदळी जायला जरा याम होतो, असं तसं जरा बघणं लागतंय. तर चला तुम्हाला वाड्यापाशी गेल्यावर भेटू, काय शाकडा आहेत काय नाही आम्ही तुम्हाला सांगू. मित्रांनो आपण खूप लांब आलतो, तिकडं पाहू शकतो मागं मोठा लट रस्ता आहे, पण काय इतक्या लांब जाऊन पण काय वाडे भेटले नाही आपल्याला. तर सध्या निराश होऊन घरी जाणे, काय वाडे नाही ढोरायला खायला काय नाही. तर जाऊ द्या, पुन्हा दुसऱ्या गाड्या आपल्या तिकडे टोळीवर जर भेटल्या तर बघू. तर मित्रांनो आपल्याला वाडे भेटलेले आहेत, बघू शकता. ह्या पायी वाड्याची गाडी आहे. 100 रुपये शेकडा वाडे सध्या सुरू आहेत आमच्या इकडं. तुमच्या इकडे किती सुरू आहेत पक्क्यात सांगा. अमर भया तिकडं तोंड लपवत आहेत. आता आपण गायला टाकू मस्त. आपण आलतो तर आपल्या ग्राउंडवर, ग्राउंडच्या या बाजूबाजूनं सगळीकडे टोळ्या हे बसलेल्या आहेत. इकडं पण मागं पण बघू शकता टोळ्या बसलेल्या. हे आमचं ग्राउंड आहे. हे बघा आमचं ग्राउंड. ह्या बाई टाली लावलेली ईद. सध्या MPLचं सीझन अजून काही दिवसांना सुरू होणार आहे, सॉरी काही महिन्यांना सुरू होणार आहे. तर अमरचं काय म्हणणं आहे बोलून घेऊ. अमर तुला काय वाटतं MPL केव्हा सुरू होईल? मी MPLला फक्त 20 पॉईंटला विकणार ह्या वर्षी, बघ काय नाही. तुम्हाला काही हालचाल की MPL कधी सुरू होईल, काय सुरू होईल? लेवलिंग करू आपण आज. तर दादू पा काय म्हणतोय? आमचा ग्राउंड आहे इथे, सकाळी सकाळी क्रिकेट खेळायचो आम्ही. उद्या सकाळी तुम्हाला ह्याच ग्राउंडवर दिसणार झालो. दादू पुन्हा काय म्हणतोय? काहीच नाही. जाऊ द्या घ्या म्हण. मित्रांनो तुम्हाला ग्राउंड दाखवलंय आमचं. हे बाजून सगळ्या टोळ्या बसलेल्या आहेत. ह्या 2 टपऱ्या, ह्या पोंबाई टपरी आहे. मुरली भाई सध्या घरी चाललाय. हो हो म्हणायला मुरली भाई. ह्या पोंबाई सध्या कोणाचं जर काही किराणा घ्यायला असं कॉन्टॅक्ट करावे. खूप छान टपरी सजवलेली आहे पोंबायानं. मस्त कुरमुरे गिरमुरे चॉकलेट गिकलेट सगळं खायला भेटून जाईन इथे. दादू इथं खाऊ घालणार होता, पण काय खाऊ घातला नाही दादून. नाही खाऊ घातलंय. आपण ब्लॉग आहे सुरू म्हणून खोटं बोलायला जरा. तर मित्रांनो बघू शकता आपण गोळा फेकायला आलेलो आहेत. अमर भाया गोळ्याची सध्या प्रॅक्टिस करणं सुरू आहे. अमर भाया थांबा, पवन भाया फेकायले तर काय वजन आहे तरी पण फेकायले तर हे इतक्यातच पडला गोळा. अमर भाया पोलीस भरतीची ट्रेनिंग करीत आहेत, त्याच्यामुळे त्याने गोळा आणलेला आहे. तब्बल 7.5 किलोचा गोळा आहे. आम्ही मस्त प्रॅक्टिस करत आहे तिथे. कपा दादू लांबूनच बॉल गोळा फेकत आहे. फेक दादू चल, दाखव किती लांब जातो तो. आता दादूचा गोळा आला, मला माहिती आला गेला. मित्रांनो आधी भाया आलेले आहेत. आधी भायाचं ग्राउंडवरती सरचं स्वागत झालेलं आहे. तर आता आधी भाया गोळा फेकून पाहणार आहेत. तर बघा आता आधी भाया किती फेकतो. तर बघू शकता मित्रांनो आधी भायाच्या हातात गोळा. आधी भाया फुल फोर्स करते हुए आधी भाया गोळा फेकायला चाललेले आहेत. आधी भायानं गोळा फेकला, येट रे दगडापाशी गेलाय, डायरेक्ट दगडापाशी. तर आधी भाया तुम्हाला कसं वाटतं इतक्या लांब गोळा फेकल्याबद्दल? बरं वाटते असं ढगात वाटते गेलं नाही. गार वाटायले. गार बरं अमर तुमची काय फिलिंग आहे सांगा लवकर. मित्रांनो आता आपण आलो शेकायला मस्त इथं. सध्या आज जास्त मैफिल नाही. आधी भाया दादू भाया आलेले आहेत, सध्या शेक सुरू आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा, आणि जर आवडला असला तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला तुम्हाला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये उद्या सकाळी. बाय बाय.